धारणी शहरात पुन्हा एकदा पाणी टंचाईचं भीषण संकट निर्माण झालं आहे। सिव्हिल लाईन्स प्रभागातील शेकडो महिलांनी तहसीलदार आणि नगरपंचायत मुख्याधिकारी यांना निवेदन देत तत्काळ पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे। या संकटावर प्रशासनाने काय उपाययोजना केल्या आहेत पाहूया सविस्तर वृत्तात। धारणी शहरातील सिव्हिल लाईन्स प्रभाग क्रमांक 3 मध्ये गेल्या 4 महिन्यांपासून पाणी पुरवठा बंद असल्याने नागरिकांना विशेषतः महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। सामाजिक कार्यकर्त्या मालती कासदेकर यांच्या नेतृत्वाखाली सिव्हिल लाईन्स प्रभागातील शेकडो महिलांनी आज नगरपंचायत कार्यालयावर धडक दिली आहे। त्यांनी मुख्याधिकारी राजेश माळी यांची भेट घेऊन पाणी समस्येबाबत चर्चा केली आणि यावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी करणारे निवेदन सादर केलेत। यानंतर संतप्त महिलांनी धारणीचे तहसीलदार प्रदीप शेवाळे यांच्या कार्यालयात जाऊन त्यांनाही आपली कैफियत सांगितली आणि निवेदन दिलेत। पाणी टंचाईमुळे दैनंदिन जीवनावर होत असलेल्या परिणामांबद्दल महिलांनी प्रशासनाला अवगत केलेत। मुख्याधिकारी राजेश माळी आणि तहसीलदार प्रदीप शेवाळे यांनी महिलांना लवकरच सिव्हिल लाईन्स प्रभाग क्रमांक 3 मध्ये पाण्याची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले आहेत। तसेच तात्पुरती व्यवस्था म्हणून रोज टँकरने पाणी पुरवठा करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले आहे। प्रशासनाच्या या आश्वासनानंतर नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी कायमस्वरूपी तोडग्याची अपेक्षा कायम आहे। धारणी शहरातील पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर असून प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी किती लवकर होते हे पाहणं महत्त्वाचं ठरलेलं आहे। नागरिकांची पाण्याची समस्या लवकरात लवकर दूर व्हावी हीच अपेक्षा आहे।